प्रवेश शक्ती प्रदर्शन करत प्रवेश करताय, काय प्रॉमिस घेऊन आले तुम्ही याच्यासाठी? काय प्रॉमिस घेतलेला आहे? नाही, कुठलाही आम्ही कुठलीही अट ठेवलेली नाही, कुठलाही शब्द घेतलेला नाही, कुठलीही मागणी केलेली नाही. फक्त पुढे चालून चांगलं काम करण्याची इच्छा आहे. माझ्या कार्यकर्त्यांना योग्य ते पाठबळ देण्याची इच्छा आहे. त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. सोबत आहेत की मागे आहेत की कशी आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये? दांडेकर साहेबांची भूमिका काय? त्यांची भूमिका आता सांगितल्याप्रमाणे मी त्यांना विचारल्याशिवाय मी काहीही केलेलं नाही. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आत्ताच आलेलो आहे. त्यामुळं त्या प्रकारे पुढे मी काम करत राहणार आहे. आता ज्याचा त्याचा अर्थ जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनं काढेल. किती कार्यकर्ते आहेत आणि कसा रूट राहणार आहे? कोणाच्या हस्ते प्रवेश होणार आहे? किती शेकडो कार्यकर्ते असणार, काय सांगा? 400, 350 ते 400 गाड्या आहेत. 4000च्या आसपास कार्यकर्ते आहेत. इथून आम्ही उद्या सकाळी 10 वाजता कोकण भवन CBD बेलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत तिथे प्रवेश करणार आहोत.